फर्स्ट इयर पॉलिटेक्निक डिप्लोमा म्हणजे 10वी नंतर डिप्लोम्यासाठी जेही फॉर्म विद्यार्थ्यांनी फिल केले होते म्हणजे कॅप राऊंडचे फॉर्म, तर आता ऑप्शन फॉर्म सुरू झाले. तर ऑप्शन फॉर्म कसा भरायचा म्हणजे कॅप राऊंड 1चा फॉर्म कसा भरायचा ते आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण पॉलीबद्दल संपूर्ण अपडेट तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवर उपलब्ध करून देण्यात येणार आहे. तर सर्वप्रथम तुम्हाला विद्यार्थ्यांना लॉग इन करायचं आहे. तर लॉग इनला क्लिक करा. कॅन्डिडेट लॉग इनला क्लिक करून तुम्हाला इथे तुमच्याकडे जो ID आहे, जो DEN पासून मिळालेला आहे तो ID टाका. त्यानंतर पासवर्ड टाका, खाली दिलेला कॅप्चा टाका आणि लॉग इनला क्लिक करा, म्हणजे आपण आपल्या प्रोफाईलमध्ये इन्सर्ट होणार. तर बघा, कॅप राऊंड फॉर्ममध्ये जर तुम्ही असे इन्सर्ट झाल्यानंतर तुमच्यासमोर अशा प्रकारे संपूर्ण ऑप्शन येईल. यामध्ये तुम्ही कॅप राऊंड 1चा जो फॉर्म फिल करायचा आहे तुम्हाला या साईडला दिसून पडेल, फिल कॅप राऊंड 1 ऑप्शन फॉर्म फॉर EMH कॅन्डिडेट, म्हणजे महाराष्ट्र कॅन्डिडेटमध्ये जेही विद्यार्थी प्रवेश घेणार आहे ते विद्यार्थी यासाठी अर्ज करू शकतात. तर इथे तुम्हाला क्लिक करायचं आहे. इथे क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर अशा प्रकारे ऑप्शन येईल. तर इथे तुम्हाला स्टार्ट फिलिंगचं ऑप्शन दिलेलं आहे. इथे तुम्हाला स्टार्ट फिलिंगला क्लिक करायचं आहे. स्टार्ट फिलिंगला क्लिक केल्यानंतर तर इथे तुम्हाला संपूर्ण इन्स्टिट्यूट लिहून येणार आहे. कोणती इन्स्टिट्यूट पाहिजे, जसे गव्हर्नमेंट पाहिजे आहे, गव्हर्नमेंट ॲडेड पाहिजे आहे की प्रायव्हेट इन्स्टिट्यूट पाहिजे आहे, अशा प्रकारे तुम्ही सिलेक्ट करा. त्यानंतर ऑटोनॉमस पाहिजे की नॉन ऑटोनॉमस पाहिजे हे सुद्धा तुम्ही सिलेक्ट करू शकता. त्यामुळे तुम्ही ऑटोनॉमस व नॉन ऑटोनॉमस सुद्धा सिलेक्ट करून ठेवा. त्यानंतर मायनॉरिटी असाल तर तुम्ही सिलेक्ट करू शकता आणि नसाल तर तुम्ही नॉन मायनॉरिटी इथे सिलेक्ट करा. त्यानंतर तुम्हाला कोणत्या रिजनमध्ये ॲडमिशन पाहिजे आहे इथून तुम्ही रिजन सिलेक्ट करू शकता. यामध्ये तुम्ही सिलेक्ट ऑर रिजनसुद्धा करू शकता. जर तुम्हाला ओनली 1 रिजन पाहिजे असेल, म्हणजे यामध्ये जर तुम्हाला फक्त अमरावती रिजन पाहिजे असेल तर तुम्ही अमरावती सिलेक्ट करू शकता, औरंगाबाद पाहिजे तर औरंगाबाद सिलेक्ट करू शकता. अशा प्रकारे रिजन सिलेक्ट करा. जर ऑल पाहिजे असेल तुम्ही ऑनलासुद्धा क्लिक करू शकता. यामधून तुम्हाला कोणत्या कोणत्या डिस्ट्रिक्टला ॲडमिशन घ्यायचे, रिजन नंतर त्या रिजनमध्ये येणाऱ्या डिस्ट्रिक्ट, त्यामधून तुम्ही सिलेक्ट करू शकता तुम्हाला जेही डिस्ट्रिक्ट पाहिजे. आता मला फक्त एकच डिस्ट्रिक्ट पाहिजे, ती म्हणजे अमरावती. तर मी काय काय सिलेक्ट केलं तुम्ही बघू शकता. गव्हर्नमेंट आणि गव्हर्नमेंट ॲडेड सिलेक्ट केलेलं आहे, कारण मला प्रायव्हेट स्कूल नको आहे. त्यानंतर ऑटोनॉमस नॉन ऑटोनॉमस दोन्ही पण चालेल. नॉन मायनॉरिटी आहे कारण मी मायनॉरिटीमध्ये बसत नाही. आणि रिजनमध्ये मी अमरावती रिजनमध्ये फक्त आणि फक्त अमरावतीला प्रवेश घ्यायचा आहे, बाकी जिल्ह्याला मला प्रवेश घ्यायचा नाही आहे, त्यामुळे मी अमरावती सिलेक्ट केलं. त्यानंतर इथे संपूर्ण ऑप्शन उपलब्ध करून दिलेले आहे, तुम्ही बघू शकता. आणि त्यानंतर तुम्हाला सिलेक्ट मीडियम दिलेलं आहे, तर तुम्ही इथे इंग्लिश आणि मराठी करू शकता. तर इथे ऑप्शन दिल्याप्रमाणे तुम्ही सिलेक्ट करा. तर यामध्ये तुम्हाला जर कोर्स वाईज पाहिजे असेल तर तुम्ही कोर्सला सिलेक्ट करू शकता. तर इथून तुम्हाला तुमच्या ज्याही ब्रँच द्यायच्या त्या ब्रँच देऊ शकता, किंवा तुम्हाला इन्स्टिट्यूट म्हटलं तुम्ही इन्स्टिट्यूटला क्लिक करू शकता आणि तुम्हाला इन्स्टिट्यूट सिलेक्ट करून तुम्ही ते कॉलेजेस टाकू शकता. तर अशा प्रकारे तर मी कोर्स वाईज सिलेक्ट करणार आहे, कारण कोर्स वाईज पाहिजे म्हणून. तर यामध्ये जेही तुम्हाला ब्रँच पाहिजे तुम्ही ब्रँच सिलेक्ट करू शकता. जसे कॉम्प्युटर इंजिनिअरिंग आहे, त्यानंतर कॉम्प्युटर सायन्स आहे, त्यानंतर डाटा सायन्स आहे, त्यानंतर अजून जेही तुम्हाला ब्रँच पाहिजे तुम्ही सिलेक्ट करू शकता. यामधून जेही तुम्हाला ब्रँच हव्या असेल IT वगैरे जे तुम्ही सिलेक्ट करा. जर सर्व ओके असेल तुम्हाला घेतलेल्या ब्रँच जेवढ्या एवढ्यात जर पाहिजे असेल तुम्ही 7 प्रोसीडला क्लिक करू शकता. 7 प्रोसीडला क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर संपूर्ण ऑप्शन येईल. यामध्ये तुम्हाला कॉलेजचे नावं, त्यानंतर कोणकोणते कॉलेजेस तुम्हाला सिलेक्ट करायचे ते सुद्धा ऑप्शन तुम्हाला उपलब्ध करून दिलेले आहे. तुम्ही यामधून जेही तुम्हाला कॉलेज पाहिजे अशा प्रकारे तुम्ही सिलेक्ट करू शकता. मला कॉम्प्युटर सायन्ससाठी फक्त 3 कॉलेजेस इथे उपलब्ध करून दिलेले आहे, कारण मला बाहेर जिल्ह्याला ॲडमिशन घ्यायची नाही आहे. म्हणून तुम्हाला ज्याही जिल्ह्याला ॲडमिशन घ्यायची आहे त्याच जिल्ह्याचे तुम्ही कॉलेजेस सिलेक्ट करू शकता. तर मला 3 कॉलेज आले आणि 3 कॉलेज मला हवे आहे, तर तुम्ही 3 कॉलेज घेतले आणि 7 प्रोसीडला क्लिक केलेला आहे. तर यामध्ये आपल्याला लावायचं आता प्रिफरन्स, म्हणजे 1 नंबरला कोणतं, 2 नंबरला कॉलेज कोणतं, अशा प्रकारे प्रिफरन्स लावायचा आहे. परंतु हे प्रिफरन्स तुम्ही मोबाईलमध्ये लावू शकत नाही, यासाठी तुम्हाला कॉम्प्युटर लागणार आहे. तर तुम्ही हा जो फॉर्म आहे हा कॉम्प्युटरवरून भरा, जेणेकरून तुम्हाला कोणतीही अडचण येणार नाही. तर यामध्ये मी सध्या प्रिफरन्स डायरेक्टली लावत आहे, परंतु तुम्ही ही प्रिफरन्स तुमच्यानुसार म्हणजे तुम्हाला जेही प्रिफरन्स लावायचे तुम्ही लावू शकता, परंतु हे प्रिफरन्स तुम्हाला दिसले पाहिजे. तर तुम्ही हा फॉर्म कॉम्प्युटरवरून भरा आणि जर सर्व ओके असेल तर तुम्ही 7 प्रोसीडला क्लिक करू शकता. 7 प्रोसीडला क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर संपूर्ण ऑप्शन येईल. इथे ऑप्शन बघू शकता. आणि आता तुम्हाला काय करायचं, इथे तुम्हाला तुमचा पासवर्ड टाकायचा आहे, जो लॉग इनचा पासवर्ड आहे, आणि इथे तुम्हाला कन्फर्म करायचं आहे. कन्फर्म केल्यानंतर तुमच्या मोबाईलवर एक OTP येईल. हा इथे जो मोबाईल नंबर दिलेला आहे तुम्ही बघू शकता. तर या नंबरला तुम्हाला OTP येईल. OTP आल्यानंतर तो OTP तुम्हाला फॉर्ममध्ये फिल करणार आहे. तो फॉर्ममध्ये टाकल्यानंतर तुमचा फॉर्म फायनल सबमिट होणार आहे. तर अशा प्रकारे तुम्ही पॉलिटेक्निक फर्स्ट इयरचा कॅप राऊंड 1चा फॉर्म फिल करू शकता. तर लवकरात लवकर आपले फॉर्म फिल करून घ्या आणि फॉर्म OTP टाकल्यानंतर कन्फर्म होणार आहे. त्यानंतर तुम्ही फॉर्म एडिट करू शकत नाही. तर त्यामुळे फॉर्म भरताना व्यवस्थितरित्या चेक करा. कोणती अडचण असेल तर कमेंट्स करा व आपले जे
पॉली फर्स्ट इयरचे फॉर्म आहे म्हणजे कॅपराऊंड 1चे फॉर्म आहे ते फिल करा. याबद्दल जेही पुढील अपडेट येईल ती तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवर उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा.